मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीये। इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये सर्वसामान्य करदात्यांसाठी कोणताही बदल नाहीये। तर हे बजेट नुकतंच सादर झालं, त्यामध्ये सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही ही त्यातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही, इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल होणार नाही। तर इन्कम टॅक्स मध्ये बदल केला जाण्यासंदर्भात मागणी होत होती, तशी अपेक्षा होती सर्वसामान्य करदात्यांची, मात्र त्या संदर्भात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीये। मागच्या वर्षी इन्कम टॅक्स संदर्भात जे बदल करण्यात आलेले होते त्यानंतर याही वर्षी थोडाफार दिलासा दिला जाईल असं वाटत होतं, मात्र तशी कोणतीही अपेक्षा पूर्ण झालेली नाहीये। तर सर्वसामान्य करदात्यांना इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल नाही ही या बजेट संदर्भातला हा एक महत्त्वाचा मुद्दा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं। तर आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भातली ती म्हणजे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 1150 अंकांनी कोसळलाय। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्यानंच शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे। निफ्टीमध्ये 352 अंकांची घसरण झालेली आहे। शेअर बाजार कोसळलाय, याचं कारण म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टॅक्स वाढवला गेल्यामुळे निफ्टीच्या अंकात देखील घसरण आणि त्याचसोबत शेअर बाजारात देखील आज मोठी घसरण। निफ्टीमध्ये 352 अंकांची घसरण। तर ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवण्यात आलेला आहे, त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले आहेत। सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळलाय। ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण। निफ्टीमध्ये 352 अंकांची, तर शेअर मार्केटमध्ये 1300 अंकांची आज सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरलेला आहे।